जय महाराष्ट्र। हॅलो हॅलो यानंतर विनंती करतो केंद्रीय नागरी उड्डयन आणि सहकार राज्यमंत्री सन्माननीय नामदार पैलवान मुरलीधर अण्णा मोहोळ ज्यांच्या शुभ हस्ते हा मातेपूजन सोहळा संपन्न झाला। जोरदार टाळ्यांच्या गजरात मी त्यांचं स्वागत करतो। विनंती करतो आम्हाला मार्गदर्शन करावं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय बजरंगबली। जय बजरंगबली। आपल्या 67व्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेच्या किताबाच्या अंतिम लढतीसाठी आपण सगळेजण उत्सुक आहात। महेंद्र आणि पृथ्वीराजची अंतिम लढत आपल्याला सगळ्यांना बघायची आहे, परंतु गेले 4 दिवस या सगळ्या खेळाडूंनी सगळ्या पैलवानांनी जवळजवळ प्रत्येकाने 4-4 5-5 कुस्त्या केल्या। आजही महेंद्रची एक कुस्ती झाली, पृथ्वीराजची एक कुस्ती झाली आणि या दोघांना थोडा वेळ विश्रांती द्यावी म्हणून केवळ मध्ये आम्ही सगळे आपल्या सोबत संवाद साधतोय। यानंतर अजितदादा आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील आणि यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार हे काही क्षणामध्ये काही मिनिटांमध्ये आपल्याला कळेल आणि म्हणून आपल्यामध्ये अधिक वेळ आम्ही घेणार नाही, परंतु या दोघांना पुरेशी अशी विश्रांती आपल्याला दिली पाहिजे आणि त्यासाठी हा सगळा आत्ताचा मधला कार्यक्रम जो आहे हा फक्त त्याच्यासाठीच आहे। मी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो कुस्ती शौकीनांना विनंती करतो की या स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम भैया जगतापांसाठी एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण अभिनंदन करूया, त्यांचे आभार मानूया। इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र केसरीची स्पर्धा या ठिकाणी अहिल्यानगरला होतीये आणि म्हणून संग्राम भैया आणि अरुण काकांचं अभिनंदन करूया। या अंतिम सामन्यासाठी अंतिम दिवसाच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित आपल्या राज्याचे कार्यक्षम आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटने असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार, व्यासपीठावरती उपस्थित माननीय रामजी शिंदे साहेब, माननीय विखे साहेब, माननीय दत्तमामा भरणे, आमदार माऊली आबा कटके, व्यासपीठावरती उपस्थित ज्यांच्या अथक परिश्रमातून गेले 4 दिवस संग्राम भैयाच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं आणि ही स्पर्धा यशस्वी केली ती राज्याच्या कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास भाऊ तडस, कार्याध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, सचिव हिंदकेसरी योगेश दोडके, सिने अभिनेते प्रवीणजी तरडे आणि माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जी नावं घेतली ते सगळे व्यासपीठावरचे मान्यवर व्यक्ती आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित आपण सर्वच राज्यातून कानाकोपऱ्यातून आलेले सर्व कुस्ती शौकीन। मी म्हणालो तसं महाराष्ट्र केसरीची स्पर्धा ही अत्यंत मानाची स्पर्धा आहे। 67 वर्षापूर्वी कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोळ यांनी या स्पर्धेला सुरुवात केली आणि पाहता पाहता आज आपण पाहतोय की इतक्या मोठ्या स्वरूपात आता ही स्पर्धा व्हायला लागली। खरं तर महाराष्ट्र ही कुस्तीची पंढरी आहे। या महाराष्ट्राने देशाला अनेक मल्ल दिले। आपण जर पाहिलं तर हिंदकेसरी मारुती माने, हिंदकेसरी श्रीपती कंचनाळे, हिंदकेसरी गणपत आंदळकर, ऑलिम्पिक वीर मारुती आडकर, ऑलिम्पिक वीर काका पवार असे असंख्य मल्ल या राज्यांनी देशाला दिले। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आजही व्यासपीठावरती मागचे सगळे महाराष्ट्र केसरी या ठिकाणी बसलेले दिसत आहेत। या ठिकाणी आमचे गणपतराव दिसत आहेत, या ठिकाणी गोरख सरक दिसत आहेत, या ठिकाणी आमचे धनाजी भडतरे दिसत आहेत, या ठिकाणी नरआजी चोरगे सारखे ज्येष्ठ पैलवान या ठिकाणी दिसत आहेत। असे असंख्य महाराष्ट्र केसरी सुद्धा आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत। मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की या राज्याची कुस्तीची परंपरा ही खऱ्या अर्थानं पुढच्या काळात आपल्याला अधिक समृद्ध केली पाहिजे। संग्राम भैयांनी उल्लेख केला
की महाराष्ट्र केसरीची स्पर्धा 2 वर्षापूर्वी आम्हाला घ्यायची होती, पण ती मुरली अण्णांनी घेतली. पण आम्ही सुद्धा चांगली स्पर्धा केली. भैया स्पर्धा तुमच्या आधी आम्ही यासाठी घेतली की आम्ही जी स्पर्धा केली त्याच्यापेक्षा अधिक चांगली स्पर्धा तुम्ही करावी आणि तुम्ही ते आज करून दाखवलं. म्हणून तुमचं मनापासून पुन्हा एकदा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. मी म्हणालो तसं आजही या स्पर्धेच्या निमित्तानं राज्यातून अनेक मल्ल आले. आज आपण शिवराज या ठिकाणी पृथ्वीराज आणि महेंद्र अंतिम फेरीत खेळतायत, परंतु आज आमचा शिवराज राक्षे होता. आज या ठिकाणी साकेत यादव, माऊली जमदाडे, प्रकाश बनकर, हर्षवर्धन सदगीर, बाला रफिक, मुन्ना झुंझुरके असे असंख्य मल्ल या महाराष्ट्र केसरीच्या खुल्या गटात खेळले. परंतु त्याचसोबत वेगवेगळ्या गटामध्ये आज जवळपास 900 मल्ल या ठिकाणी आले. या मल्लांची त्या जिल्ह्यातनं चाचणी होते आणि मग त्या जिल्ह्याचे संघ इथं येतात. आणि मी संग्राम भाई अभिनंदन करेन की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस, भव्य स्पर्धा, मोठ्या स्पर्धेच्या निमित्तानं इतकी मोठ्या रकमेची बक्षीस आपण या ठिकाणी खेळाडूंना देत आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या कुस्तीची परंपरा आपल्या माध्यमातून या अहिल्यानगरच्या होणाऱ्या अधिवेशनात आपण जपली. त्याचं कारण म्हणजे आपल्या कुटुंबाला सुद्धा असलेली कुस्तीची परंपरा. अरुण काका पैलवान होते, संग्राम भैया जगताप होते. आम्ही संग्राम भैयाच्या ऑफिसला फ्रेश व्हायला गेलो तर तिथेही मातीचा आखाडा आहे. आजही बाबा हौद खणतोय, आजही लाल मातीचा आखाडा हौद खणतोय आज तिथं रोज. आणि म्हणून मला खूप मनापासून आनंद होतो की या महाराष्ट्रातली कुस्ती पुढच्या काळामध्ये आपल्याला मोठी करायची आहे. या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींनी मागच्या काळामध्ये या कुस्तीला राजाश्रय दिला. आज महाराष्ट्रातले आमचे 3 मल्ल हे क्लास 1 ऑफिसर झाले. ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव होता, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी होता, आमचा राहुल आवाजे कॉमनवेल्थ गेमचा आमचा विनर राहुल आवाजे सारखा या तिघांनाही राज्य शासनाच्या नोकरीमध्ये आज क्लास 1 ऑफिसर म्हणून DSP म्हणून त्यांना आज DYSP म्हणून त्यांना नोकरी दिली. आज अजितदादा या ठिकाणी आहेत, राज्याच्या ऑलिम्पिक असोसिएशनचे अजितदादाही अध्यक्ष आहेत राज्याचे. आज ते अर्थमंत्री आहेत, क्रीडा मंत्री इथं बसलेले आहेत. आणि त्यामुळे या राज्यातल्या कुस्तीला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे एक चांगला राजाश्रय आणि आशीर्वाद या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या काळामध्ये मिळेल. त्यामुळे अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही. आपल्याला पुढच्या अंतिम सामन्याला सगळ्यांना पाहायचं आहे. पण एक मात्र सांगतो की या राज्याची जी कुस्तीची मोठी परंपरा आहे मित्रांनो, पुढच्या काळामध्ये एक आपण जपलं पाहिजे. ही कुस्ती आमची कधीही बदनाम होता कामा नये. ही कुस्ती ज्या माणसांनी जे मागच्या काळामध्ये या कुस्तीला एक मोठं स्वरूप प्राप्त करून दिलं, देशभरामध्ये नाव झालं, डोपिंग सारख्या विषयामध्ये सुद्धा आपण महत्त्वाचं पाऊल उचललंय. मान्य रामदास भाऊ अध्यक्ष असल्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण कुस्ती संघाच्या माध्यमातून दादा पुढच्या काळामध्ये आमच्या राज्यातली निवड चाचणी, नॅशनलची चाचणी असू, महाराष्ट्र केसरीची स्पर्धा असू, कुठल्याही स्पर्धा असल्यानंतर डोपिंग ही कंपल्सरी केली जाईल असा प्रयत्न आम्ही करतोय. पण पुढच्या स्पर्धेच्या निमित्तानं हा आपल्याला प्रयत्न यशस्वी झाल्यासारखा नक्की दिसेल. त्यामुळे अधिक वेळ या ठिकाणी न घेता पुन्हा एकदा राज्यातून आलेल्या सर्व कुस्तीगरांचं मनापासून अभिनंदन करतो, सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा संग्राम भैयाच्या आणि त्याच्या टीमचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर